नमस्कार, तुमच्या सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आहे 29 एप्रिल म्हणजेच वैशाख तृतीया। तर आज भगवान परशुरामांचा जन्मोत्सव आहे। तर त्याबद्दल आपण थोडीशी माहिती बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। कोकण, गोवा, केरळ प्रांतामध्ये भगवान परशुराम यांना मनोभावे पूजले जाते। मात्र आजही अनेक जण परशुराम यांनी आपल्या आईचा वध केला होता या कारणास्तव त्यांचा दुश्वास करतात। तसेच त्यांनी 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली होती याबद्दलही अनेकांचा त्यांच्यावर रोष आहे। याचे निराकरण करण्यासाठी आपण या दोन्ही घटनामागची पार्श्वभूमी काय आहे ती समजून घेऊयात। तर परशुराम यांच्या ज्या कथा आहेत तर त्या रामायण आणि महाभारतातही सापडतात। त्यांचा जन्म अक्षय तृतीयाला झाला आणि त्यांचा जन्मकाळ हा सत्ययुग आणि त्रेतायुग ह्या सांधिकाळ मानला जातो आणि म्हणून त्यांच्याशी निगडीत कथा आपल्याला रामायण आणि महाभारत या दोन्ही पर्वात वाचायला मिळतात। आता आपण मेन विषयाला सुरुवात करूया। परशुराम यांनी आपल्या आईचा वध केला ही घटना सर्वांना परिचित आहे। मात्र त्यामागचे कारण जाणून न घेता त्यांच्याबद्दल राग धरणे चुकीचे ठरेल। यामुळे जाणून जाऊन सांगावेसे वाटते की भगवान परशुराम यांचा उल्लेख मातृ आणि पितृभक्त म्हणूनही केला जातो। जर त्यांनी अकारण वध केला असता तर त्यांना ही उपाधी मिळाली नसती। म्हणून या कृतीमागचे कारण समजून घेणे महत्त्वाचे आहे। तर एखाद्याचा राग जर विकोपाला गेला तर आपण त्याला जमदग्नी अवतार म्हणतो। यावरून जमदग्नी ऋषीच्या क्रोधाबद्दल आपल्याला कल्पना येते की निर्विवादपणे विद्वान होते आणि परंतु त्यांना त्यांच्या रागावर अजिबात ताबा नव्हता। मात्र त्यांचे वैशिष्ट्य असे होते की एका क्षणात त्यांचा राग विकोपाला जाई तर काही क्षणात राग निवळून ते शांत होत असत। मात्र क्रोधाचा क्षण सावरणे हा महाकठीणच होता। ते आणि त्यांची पत्नी रेणुका माता यांना अक्षय तृतीयेच्या रात्री पुत्र झाला आणि त्यांचे नाव राम ठेवले होते। तो देखील वडिलांप्रमाणेच शीघ्रकोपी होता। त्याने तपश्चर्येने भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतले आणि तेव्हा शंकरांनी त्यांना आपल्या जवळचं परशु हे अस्त्र भेट दिले। तेव्हापासून त्यांना जमदग्नी पुत्राला परशुराम अशी ओळख मिळाली। आता परशुरामांच्या आईचा वध करावा लागला तो प्रसंग मी तुम्हाला सांगते। जमदग्नी ऋषींनी एका यज्ञाचे अनुष्ठान केले होते। त्यासाठी त्यांनी माता रेणुका यांना नदीवरून पाणी घेऊन येण्यास सांगितले। रेणुका माता कलश घेऊन नदीवर गेल्या असता तिथे स्वर्गातील गंधर्व आणि अप्सरा जलक्रीडा करत होत्या। ते मनोहारी दृश्य पाहताना रेणुका मातेचे देहभान हरपले आणि त्या पाणी आश्रमात घेऊन जायचे आहे हेच विसरल्या। जेव्हा त्या भानावर आल्या तेव्हा खूप उशीर झाला होता आणि त्यांना उशीर झाल्यामुळे जमदग्नी ऋषींना यज्ञ करता आले नाही आणि जमदग्नी ऋषी त्यांना क्रोधित व्हायला तेवढे निमित्त पुरेसे होते। रेणुका माता परतल्यानंतर जमदग्नी ऋषींनी मागचा पुढचा विचार न करता आपल्या मुलाला मातेचा शिरच्छेद करण्याची आज्ञा दिली। तेव्हा त्यांची तीनही मुले मान खाली घालून उभी राहिली। मात्र परशुरामांनी वडिलांचा स्वभाव ओळखून तत्क्षणी कृती करायची असे ठरवले। त्यांना माहीत होते वडिलांचा राग फार काळ टिकणारा नाही, त्यामुळे ते शांत झाल्यावर मंत्र सामर्थ्याने आईला परत जिवंत करून घेता येईल याची त्यांना खात्री होती। जमदग्नी ऋषींकडे तेवढे सामर्थ्य होते म्हणून मनोमन आईची क्षमा मागून त्यांनी कुऱ्हाड घेतली आणि आईचा शिरच्छेद करत पितृआज्ञा पूर्ण केली। परशुरामाची कृती पाहून सर्वांना धक्का बसला। मात्र पत्नीचा मृतदेह पाहून जमदग्नी ऋषी देखील भानावर आले आणि आपल्या आज्ञेबद्दल त्यांना वाईट वाटले। तसेच आपल्या मुलाच्या पितृभक्तीला पाहून ते प्रसन्न झाले आणि त्यांनी परशुरामांना वर मागण्यास सांगितले। तेव्हा परशुराम म्हणाले, मला आई परत हवी आहे, तिला जिवंत करा। या वरदानामुळे जमदग्नी ऋषी संतुष्ट झाले आणि त्यांनी आपल्या मंत्र सामर्थ्याने रेणुका मातेला जीवित केले। या कथेचा सार आपल्याला हे शिकवतो की महत्त्वाच्या कामाच्या वेळी प्रलोभनात न अडकता रागाच्या भरात वाटेल ते निर्णय घेऊ नये आणि कर्तव्याला जागताना परिस्थितीचा सारासार विचार अवश्य करावा। तर इथे आपल्या मनातील एक कलुषित ग्रह दूर झाला। आता पृथ्वी निक्षत्रिय करण्याबाबतचा परशुरामाचा निर्णय का घेतला ते आपण जाणून घेऊयात। एके दिवशी परशुराम बाहेर गेले असता राजा सहस्त्रबाहू हरिराज यांचे
दोन्ही पुत्र कृतवीर अर्जुन आणि कार्तवीर अर्जुन त्यांच्या आश्रमात आले आणि त्यांनी त्यांच्या आश्रमातील कामधेनूचे अपहरण केले आणि जमदग्नी ऋषी साधनेत मग्न असताना त्यांच्यावर प्रहार करून त्यांना ठार केले. जमदग्नी ऋषींचे निधन झाल्यावर रेणुका मातेने सती जाण्याचा निर्णय घेतला आणि आपले आयुष्य संपवले. त्यामुळे एकाएक परशुरामाचे मातृ आणि पितृ छत्र हरपले. ते अनाथ झाले. आश्रमात आल्यावर त्यांना हा प्रकार कळाला आणि त्यांनी हा अत्याचार करणाऱ्या क्रूर राजा सहस्रबाहू आणि त्यांच्या मुलासकट समस्त दृष्ट क्षत्रियांना नायनाट करायचे ठरवले. त्यानुसार परशुरामांनी राजा सहस्रबाहू आणि यांच्याशी युद्ध करून त्यांचा नायनाट केला आणि तत्कालीन इतर दुष्ट राक्षसी शक्तीचेही परिपत्य केले. मात्र क्रूर राजाच्या पुढच्या पिढ्याही त्यांच्याप्रमाणेच दुष्ट असलेल्या पाहून परशुरामांनी तब्बल 21 वेळा पृथ्वीनी क्षत्रिय केली आणि सीता स्वयंवराच्या वेळी जेव्हा त्यांची रामरायांशी भेट झाली तेव्हा त्यांना कळाले की राम क्षत्रिय असले तरी देखील ते विष्णूचा अवतार आहे आणि त्यांनी दुष्टांचा नायनाट करण्यासाठी अवतार घेतला आहे. त्यानंतर परशुरामांनी आपले कार्य थांबवले आणि तपश्चर्येला प्रारंभ केला. त्यानंतर त्यांनी थेट महाभारत काळात त्यांनी भीष्म, द्रोणाचार्य आणि कर्ण यांना प्रशिक्षण दिल्याचा उल्लेख आढळतो. यावरून लक्षात येते की परशुराम यांचा समस्त क्षत्रियांवर राग नसून दृष्ट दुराचारी क्षत्रियांवरच राग होता. कारण धर्माचे, संस्कृतीचे रक्षण करणे हाच खरा क्षत्रिय धर्म असतो. तसे असूनही आपल्या शक्तीचा दुरुपयोग करणाऱ्यांना शिक्षा देणे हे कार्य भगवान परशुराम यांनी केले. कारण ते देखील भगवान विष्णूंचेच अवतार होते. ते चिरंजीवी असल्याने अक्षय तृतीयेला त्यांची जन्मतिथी साजरी केली जाते. यालाच जयंती असे म्हणतात. शब्दभेद झाल्याने जन्मदिवसाचा अर्थ बदलत नाही. त्यामुळे पुराणांचा अभ्यासपूर्व विचार करून मनातील कलुषितपणा दूर करूया आणि आपल्या महान संस्कृतीचा आदर्श ठेवून ती अधिकाधिक उच्चतम होण्यावर भर देऊया. तर अशा प्रकारे मी तुम्हाला भगवान परशुरामाच्या जन्मोत्सवानिमित्त भगवान परशुरामांबद्दल थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक आणि शेअरही नक्की करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओद्वारे एका नवीन माहितीसह. धन्यवाद.